नमस्कार मंडळी, पाहताय ना किती सुंदर ब्रेड पिझ्झा आपण घरच्या घरी बनवला आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। एक स्लाइस मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। सुंदर प्रकारे आपला स्लाइस कट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। पीस ना पीस एकदम बाजूला झालेला आहे। चीज त्याच्यामध्ये खूप छान आहे, दिसत आहे। तर मुलांना असे छोटे छोटे पीस करून तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आपण शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो, मेयोनीज, केचप, बटर, चायनीज चटणी घेतलेली आहे, चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि ब्रेड सुद्धा इथं घेतलेले आहे। तर आपण आज पिझ्झा बेस न वापरता घरगुती पिझ्झा बनवणार आहोत। तर इथं आपण ब्रेड पासून पिझ्झा आज करणार आहोत। ब्रेड पिझ्झा एकदम होतो पण झटपट आणि खायला पण खूप सुंदर लागतो। इथं मी ब्रेडचं एक छोटं पॅकेट आणलं होतं 20 रुपयाचं। त्याच्यामधले 8 ब्रेड घेतले होते। आपल्याला पूर्ण 8 ब्रेड इथं लागणार आहेत। ब्रेडच्या मस्त कडा बाजूला काढून घ्यायच्या आहेत। तर आपण आता हे ब्रेडचे पीस आहेत ना, ते अरेंज करून घ्यायचे आहेत। पूर्ण 4 ब्रेडचे पीस आहेत, ते छान अरेंज करून झाल्यानंतर त्याच्यावर टोमॅटो केचप घालायचा आहे 1 चमचा। त्याच्यावर शेजवान चटणी घालायची आहे, एकदम थोडी थोडी घालायची आहे, जास्त घालायची नाही, कारण शेजवान चटणी खूप तिखट असते, मुलांना तिखट लागू शकतं। नंतर ते टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं मेयोनीज वापरायचं आहे। मेयोनीज पण आपल्याला इथं थोडं थोडं घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। अगदी पूर्ण त्या 4 स्लाइसवर अगदी 1 ते 1.5 चमचा मेयोनीज आपल्याला लागतं। ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। पूर्ण 4 ब्रेडला ते लागायला हवं, एकत्रित व्हायला हवं। कुठं आंबट कुठं तिखट असं नाही लागायला पाहिजे। एकदम छान चीजी टाईप, क्रीमी टाईप जसं बाहेर मिळतं तसं लागायला हवं। नंतर आपल्याला इथं कांद्याचे जे चौकोनी आकाराचे कट करून घेतले होते ते त्याच्यावर अरेंज करून घ्यायचे आहेत छान प्रकारे। नंतर शिमला मिरची अरेंज करून घ्यायची आहे। शिमला मिरची झाल्यानंतर आपल्याला इथं टोमॅटो त्याच्यावर अरेंज करून घ्यायचा आहे। ते छान सर्व सेट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर चीज स्प्रेड करायचं आहे। मी इथं ब्रिटानियाचा चीज घेतलेला आहे, मोझरेला चीज आहे, ते त्याच्यावर घालून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला सेम पद्धतीनं पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तर तुम्ही ही रेसिपी घरी करू शकता। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या सांगायला विसरू नका, तर कमेंट करत जा। अशाच पद्धतीने सुद्धा पुढची आपल्याला रेसिपी करायची आहे। घरच्या घरी जर तुम्ही पिझ्झा करून देऊ शकत असाल मुलांना, तर बाहेर जास्त पैसे देण्याची गरजसुद्धा नाही। आणि बाहेरचं मुलांच्या तब्येतीसाठी अनहायजेनिकसुद्धा असतं। घरी तुम्ही स्वच्छता राखून छान पिझ्झा बनवू शकता। अगदी पिझ्झा बेस जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा पिझ्झा करू शकता। मुलांना काय पिझ्झा खाण्याशी मतलब आहे, तुम्ही कशाचं सुद्धा करू देऊ शकता। तर ब्रेडचा पिझ्झा खायला खूप छान लागतो। मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केला, खायला खूप सुंदर लागला होता। तर चीज स्प्रेड करून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहे। चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर आपल्या बारीक गॅसवर आपल्याला मंद आचेवर बाजूनं त्याला बटर सोडायचं आहे छान असं 4ही बाजूनं, आणि वरती सुद्धा थोडंसं 2-3 ठिकाणी बटर टाकून द्यायचं आहे। आणि आपल्याला 5 मिनिटासाठी मंद आचेवर छान असा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे। जास्त गॅसची फ्लेम कुठेही मोठी करू नका, नाही तर तुमचा पिझ्झा जळू शकतो। गॅसची फ्लेम पुढं मागं होऊ शकते, कोणाला 7 मिनिटं लागू शकतात, कोणाचा 4 मिनिटात होऊ शकतो। तर 5व्या मिनिटाला तुमचा पिझ्झा एकदम सुंदर असा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता चीज छान असं मेल्ट झालेला आहे, सुंदर पिझ्झा दिसत आहे। तर आपण हा आता मुलांना खायला देणार आहोत। तुम्हाला मी कट करून दाखवते। ऑलरेडी पिझ्झा कटरनं मी कट करत आहे। ऑलरेडी कट झालेलेच होते 4ही बाजूचे, परंतु तुम्हाला एक साईडला मी पीस घेऊन प्लेटमध्ये कट करून दाखवते। खूप छान असा कट होतो त्याला, आणि छोटे छोटे पीस करून तुम्ही मुलांना असे खायला सुद्धा करून देऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका। घरगुती घरगुती तुम्ही ब्रेडपासून पिझ्झा तयार करू शकता। पिझ्झा स्लाइस बाहेरून मिळतात, ते जर नाही मिळाले तर तुम्ही असा पिझ्झा मुलांना खायला देऊ शकता। खूप सुंदर अशी रेसिपी झाली होती, मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केली। मस्त खा, हेल्दी